आपला दोन शब्द सांगतील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर लहुजी वस्ताद यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या वाचनालयाच्या आणि लहुजी वस्ताद साळवे स्मारक चौकाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके श्री गोपाळजी लांडगे साहेब, रवींद्र फाटक साहेब, लहुश्री विष्णुभाऊ कसबे, राष्ट्रीय अध्यक्ष लहुजी शक्ती सेना, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या नगरसेविका मालती पाटील आणि त्यांच्या पाठीमागे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असं म्हणतात, तर यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष पण असतो. हे रमाकांत पाटील नेहमी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून देत असतात. आमचे जयप्रकाश कोटवानीजी या ठिकाणी उपस्थित, मनीषा शिंदे, निर्मला काळे, मनीष साळवी, रीना मुदलियार, संतोष सगट, सुधाकर शिरसाट, आबासाहेब साबळे, सिद्धेश्वर नाईक नवरे, नागराज बोराडे, दादाराव पवार, योगेश नवगिरे, मीनाक्षी शिरसाट, संगीता गणेश राठोड. अरे रमेश सोमुकरावांच्या नावावरती मार्क नाही केला आहेत ते. रमेश सोमुकराव, मी आठवण ठेवले तुमची. मी आमच्या दीपकला सांगितलेलं की पत्रकावरती जेवढी जेवढी जणं आहेत त्या सगळ्यांच्यावरती टिक मार्क करा. तर दीपक हां, म्हणून मी बरोबर मी पाहिलेलं तुम्हाला. अरे असं नका करूया. आणि आमचे संतोष, आमचा विभाग प्रमुख संतोष बोडके, प्रशांत पाटील, सर्व उपस्थित. कोणाचं नाव राहिलं असेल तर यात दीपक आवारे, कारण मी दीपक आवारे यांना सांगितलेलं की मला जरा नावं लिहून द्या आणि टिकमार्क करून द्या. तर त्यांनी ज्यांचं नाव, राजाभाऊ तर आहेच आपला सगळ्यात अध्यक्ष, ज्यांची नावं आली नसतील, घेतली नसतील, त्याला जबाबदार दीपक आवारे, आमचा प्रवीण गायकवाड या ठिकाणी. कारण मी दीपक आवारेंना सांगितलं की बाबा मला तुम्ही नावं लिहून द्या, जे आहेत त्यांची नावं लिहून द्या. तर त्यांनी जेवढी दिली तेवढी मी वाचली, कारण एखादा राहतो, आपण काही कॉम्प्युटर नाही आहोत. पण असो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने जे काम आहे, जो काम बोलताय आपण, जे म्हणतो दिलेला शब्द पूर्ण करणं, हे आपण नेहमीच म्हणत असतो की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतो, आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतो. त्याचं जर उदाहरण म्हणायचं असेल तर लहुजी वस्ताद साळवे यांचं हे स्मारक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं वाचनालय. या स्मारकांना आणि या वाचनालयांना जी खरी किंमत आलेली आहे ती या दोन महापुरुषांची नाव दिल्यामुळे आलेली आहे. वाचनालय अशी होत असतात, स्मारक अशी होत असतात. खऱ्या अर्थाने त्यांची किंमत, त्यांची व्हॅल्यू ही या दोन महापुरुषांची नावं आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्यामुळे त्यांची उंची वाढलेली आहे. रमाकांत ही जेव्हा स्मारक उभं राहत होतं, जेव्हा वाचनालय उभं राहत होतं, त्यावेळी अनेक तक्रारी माझ्याकडे पण आल्या. मला पण बऱ्याच जणांनी फोन केला, परंतु मी त्यांना सांगितलं, अरे बाबा आधी होऊ द्या तर खरं, आणि जर नाही झालं तर मग तुम्ही बोला. त्यामुळे रमाकांत, तू केलेली कामं समोर आहेत, त्यामुळे कोणी कितीही टीका केली असेल तरी संघटना म्हणून आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तुम्ही जे कराल ते चांगलंच करता, कोणाचाही अपमान करणार नाही याची खात्री आम्हाला होते. असो, गैरसमज होत असतात, ते गैरसमज आपण दूर करायचे असतात आणि ते गैरसमज तू दूर केलेले आहेस. ज्यांनी शंका उपस्थित केली तेही आपले आहेत आणि जे तुझ्या सोबत राहिले, उभे राहिले, तेही आपले आहेत. त्यामुळे सगळा समाज आपला आहे आणि जर सगळ्या समाजाला जर आपण आपलं मानलं तर खऱ्या अर्थाने शाहीर अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्ताद
यांचं आपण स्मारक जे केलं ते खऱ्या अर्थाने पावन होणार आहे. सगळ्यांमधली कटुता आपण दूर करू. बरेच कार्यक्रम आहेत, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. मला तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की शिवसेना दिलेला शब्द आम्ही पाळतो. महायुतीने सुद्धा, मग शिवसेना भाजप असेल, आम्ही जो शब्द दिला तो शब्द आम्ही पाळलेला आहे. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो आणि उगाचच आम्ही कोणाला काही शब्द देत नाही. आणि जर शब्द दिला तर ब्रह्मवाक्य आम्ही समजून तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. मातंग समाज त्याला कधीही आम्ही वेगळं मानलं नाही. खऱ्या अर्थाने शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जर कुठल्या महानगरपालिकेने सुरू केली असेल तर ते आमच्या ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेले आहे. आणि यामध्ये नरेश मस्के यांचा खारीचा कळीना नाही, मी खारीचा वाटा म्हणेन, खारीचा वाटा आहे. नवी मुंबई महानगरपालिका असेल, मीरा भाईंदर महानगरपालिका असेल, त्यांनी सुद्धा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मीरा भाईंदर महापालिकेने सुरू केलेला आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेला सुद्धा तशा पद्धतीचे निर्देश आपण दिलेले आहेत. आणि यावर्षीपासून नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा अशा पद्धतीने शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण सुरू करणार आहोत. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नातीला आपण समाजाला दिलेला जो शब्द आहे तो शब्दसुद्धा आम्ही प्रमाण मानून तिलासुद्धा आम्ही नोकरीवर आम्ही ठेवलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये आम्ही सामावून घेतलेला आहे. एक आम्ही स्मारक उभा राहावा हा शब्द आम्ही पूर्ण दिला होता, तोही आम्ही पूर्ण केलेला आहे. आता जी काही नावं काटछाट जे काही प्रकरण आहे त्याच्यामुळे ते थोडंसं तुमच्याकडून अडलेलं आहे, आमच्याकडून काहीही अडलेलं नाही आहे. तुमची काय कमिटीचं एकमत व्हायचं आहे त्याच्यामुळे अडलेलं आहे, तेही लवकर पूर्ण होईल हाही शब्द आम्ही देतो. एकत्र बसा, तुझे 2 माझे 2 माझे 4 माझे 3, शेवटी आपण एकत्र समाज बांधव आहोत. समाजासाठी आपण काम करत असो, वैयक्तिक काम करत नसतो. एकमेकांची जी काही समज गैरसमज दूर करा. प्रत्येकजण समाजासाठी काम. माझे सगळे जवळचे कार्यकर्ते आहेत, माझे जवळचे पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे मी हक्काने बोलू शकतो आणि मी हक्काने त्यांना बोलतो. कारण आपली मुलं आहे, समाजाकरता काम करत असतात. वैयक्तिक स्वार्थ कुणाला नसतो. ठीक आहे, प्रत्येकाचे विचार तत्व वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे थोडंसं होतं कुठे बारीक सारीक, परंतु ते विसरून जायचं असतं आणि समाजासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं. लवकरात लवकर आपल्या स्मारकाचं सुद्धा काम मार्गी लागेल अशा पद्धतीने आपण पुढाकार घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकनाथ शिंदेसाहेब सोबत आहात, फाटक साहेब आहेत, लांडगे साहेब सोबत आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी. शिरसाट साहेब, सुधाकर शिरसाट हे माननीय खासदार साहेबांचा